सर माझं फिजिक्स पूर्ण पाण्यात गेले, काही चॅप्टर झालेले नाही आहे, कुठून सुरुवात करावी? तर सगळ्यात पहिले तू सुरू करताना बेटा AC पासून कर. तिथे 3 प्रश्नांचं वेटेज आहे. सिम्पल फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स येतात. RMS करंट, ॲव्हरेज करंट, पीक करंट, त्याच्यानंतर इम्पेडन्स, असं ह्या सगळ्या गोष्टी माहिती असल्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रॅक्टिस केले की तुझं काम होऊन जाईल. त्याच्यानंतर मॉडर्न फिजिक्सचा जो ब्लॉक आहे, ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड ॲटम, स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियाय, सेमी कंडक्टर डिव्हाइस, इथून साधारणतः तुम्हाला 7-8 प्रश्नांचं वेटेज आहे. ते व्यवस्थित करा. हे चॅप्टर्स असे आहेत की यांचं मागे इंटरलिंकेज नाही आहे, म्हणून तुला काळजी घ्यायची गरज नाही आहे. मग पुढे जाताना KTG आणि थर्मोडायनॅमिक्स, इथून 4 ते 5 प्रश्न तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात. डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड प्रश्न येतात की वर्क डन बाय व्हेरियस प्रोसेसेस, आयसोथर्मल आहे, आयसोकोरिक आहे, आयसोबारिक आहे, हीट, इंटरनल एनर्जी कशा रिलेटेड असतात. परत त्याच्यानंतर RMS स्पीड वगैरे वगैरे KTG मधून प्रश्न येतात. कार्नॉट इंजिन आहे. सो सोपे टॉपिक आहे, होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला अजून परत फोकस करायचं असेल तर मग जे मोठे मोठे टॉपिक्स आहेत ना, त्याच्यातले काही सब टॉपिक्स आहे जिथे CET जास्त फोकस करतं. जसं तुम्हाला सांगायला गेलं की फ्लुइड, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा मोठा चॅप्टर आहे, पण याच्यामधून सरफेस टेन्शनचा जर पार्ट तुम्ही नीट केला तर तिथेच मोर दॅन 50% वेटेज आहे CETचा. तसंच इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये गेला तर पूर्ण इलेक्ट्रोस्टॅटिक्स करायला गेला तर वेळ लागेल, पण मग कॅपॅसिटरमध्ये जे 2 प्लेटमधला जो इफेक्टिव्ह कॅपॅसिटर कॅल्क्युलेट करण्याचे प्रश्न आहे डायलेक्ट्रिक स्लॅब टाकल्यावर, तर ते वाले तुम्ही करू शकता. तसंच रोटेशनलमध्ये गेला तर मोमेंट ऑफ इनर्शियावर CETचा फोकस आहे, तो वाला तुम्ही टॉपिक करू शकता. म्हणजे मला काय वाटतं की काही चॅप्टर्स परफेक्ट करा बोर्ड्सच्या आधी, आणि उरलेले जे मोठे मोठे चॅप्टर्स आहेत त्या मोठ्या मोठ्या चॅप्टर्समधला काही पार्ट तुम्ही कंप्लीट करू शकता आणि कॉन्फिडन्स गेन करू शकता. ऑल द बेस्ट.